व साक्षी भाष्यताही नाही. आणि या दोन्ही प्रतीती आटल्या की सर्व जग आटले. अशा रीतीने तो प्रतीतीचा विषय नाही, पण प्रतीतिरूप मात्र आहे. कारण तो जर प्रतीतिरूप नसेल तर ही जगत प्रतीती तरी कुठून आली असती? ज्या अर्थी ही जगत प्रतीती येते त्या अर्थी तो प्रतीती स्वरूप असलाच पाहिजे. जगात दोन प्रकारची प्रतीती आहे, बाह्य प्रतीती आणि आंतर प्रतीती. एक, बाह्य प्रतीतीचे विषय घटपटादी पदार्थ आहेत. दोन, आंतर प्रतीतीचे विषय काम क्रोधाधिक पदार्थ आहेत. तीन, प्रतीती स्वरूप असा परमात्मा आहे. बाह्य वस्तूच्या प्रतीती करता इंद्रिय लागतात. जसे स्वरूपाची प्रतीती चक्षुरिंद्रियाद्वारे येत असते, गंधाची प्रतीती घ्राणेंद्रियाद्वारे येत असते, अशा रीतीने पाच विषयांची प्रतीती पाच इंद्रियांनी येते. आणि आंतर वस्तूच्या प्रतीतीकरिता इंद्रियांची गरज नसते, किंतु आंतर प्रतीती मनाने येत असते. परमात्मा या दोन्ही प्रतीतीच्या पलीकडे प्रतीतिरूप आहे. मग प्रतीतिरूप वस्तूत कशाची प्रतीती येणार? म्हणून प्रतीतीने प्रत्यय दाखवण्याचे सोडून दिले. म्हणजे प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची, या शेवटच्या ओवीतल्या उत्तरार्धाचं हे चिंतन आहे. महाराज आपल्याला विनंती आहे की आपण बोला. हा, ठीक आहे. उपाय मागील पाये घेऊनी झाले वाये, प्रतीती सांडिली सोये प्रत्ययाची. उपाय मागील पाये घेऊनी झाले वाये, प्रतीती सांडिली सोये प्रत्ययाची. वैष्णव माऊली ज्ञानोबानं प्रतीतीचं हे प्रकरण मांडलेलं आहे या ओळीमध्ये, की आपण परिस्थितीचं बद्दल बोललो, उपायाबद्दल मागं बोललो. त्याच्या अगोदर की उपाय मागे पायी घेऊन झाली वाई, उपाय मागच्या मागच गेली, कारण उपायाचं इथं काही चाललं नाही. उपाय इंद्रिय घेऊन असतात, प्राण घेऊन असतात, मन घेऊन असतात, आणि हे सर्व यांत्रिक साधन आहेत, आणि हे सर्व क्रियाशक्ती घेऊन असतात. म्हणून ते क्रियाशक्ती व्यवहारात चालत असते प्रपंचात बी, आणि तीच क्रियाशक्ती घेऊन आत त्यांनी साधना केल्या, योग्यानं कर्मठानं उपासकानं. म्हणून योग्य कर्मठाच्या साधनाच्या इंद्रिय प्राण मन घेऊनच असतात, उपासकाच्या साधना इंद्रिय प्राण मन घेऊनच असतात, आणि योग्यांचा सुद्धा योग साधना देह प्राण इंद्रिय मन घेऊनच असतात. म्हणजे सर्व यांत्रिक साधना आहेत, यंत्र घेऊन असलेल्या, आणि याचा उपयोग बी आहे कर्म उपासनेच्या बाबतीत. निष्काम कर्म निष्काम उपासना होऊन चित्ताची शुद्धी आणि चित्ताची स्थिरता होण्यासाठी उपयोग बी आहे, आणि परमात्म्याच्या साक्षात प्रत्यक्ष होण्याला निरुपयोगी आहेत. त्या साक्षात परमात्म स्वरूपाचं साधन नाहीत, परंपरेनं साधन आहेत. परंपरेनंतर तीर्थयात्रादी बहिरंगादी जे साधन आहेत ते बी परंपरेनं साधन आहेत, साक्षात साधन नाही. मोक्षाचं ब्रह्मज्ञानाचं साक्षात साधन नाही. म्हणून हे यांत्रिक, कारण ही परंपरेतले सर्व यंत्र येते. कारण कुटस्थ चैतन्य मुद्दल आहे, त्यावर जीव चैतन्य किंवा त्याला आपण प्रमाता चैतन्य म्हणून त्याच्यावर आधारलेला आहे. जीव चैतन्य कुटस्थ चैतन्यावर आभास, आणि त्याच्यावर मन आधारलेले, मनावर प्राण आधारलेले, प्राणाच्या प्रणालीतच इंद्रिय येतात, आणि इंद्रियाच्याच वंशामध्ये देह येतो, इंद्रियाच्याच कुलामध्ये देह येतो, आणि
देहाधिकाच्या संबंधातच इतर देहादी संबंधी पसारा प्रपंच येतो. जी स्टेट आसन, जी आपली आपलं म्हणून जे काही आसन, स्थावर जंगम इत्यादी, तर ते देह संबंधित येते. आणि देह संबंधित जे त्याच्या संबंधित असतं ते जग असते. जग काय असतं? देह संबंधी पसाऱ्याच्या संबंधित वस्तू. कारण आपलं शेत असतं आणि दुसऱ्याची शेत असतात. ती जग. आपलं आहे ते मम आहे. शरीर हे ते अहम आहे. जीवानं मानलेलं मम आणि अहम. आणि ममच्या संबंधित जे दुसरं बाहेर असतं, ममच्या कक्षेच्या बाहेर, त्याला आपण जग म्हणतो की ते जग आहे, ते आपलं नाही. त्याच्यात आपलं आहे. जगात आपलं असतंय. आपल्यात आपण असतो. म्हणून हे सर्व घटक आहेत हे एकमेकाला लागून आहेत आणि हे पारंपरिक आहेत. की कुटस्थापासून मुळात आभासापासून पुढे आलेली ही प्रपंचाची धारा आहे. आणि या धारेतले जे सर्व घटक आहेत, आभास, मन, प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, देह आणि देहादी पसारा, देहाच्या संबंधित पसारा, ते सर्व कर्माकर्मानं, परंपरेनं ही प्रणाली आहे, ही धारा आहे, ही लाईन आहे. आणि ही सर्व अनात्म वस्तूची लाईन आहे. पुढात पाहिलं आभासापासून तर देहापर्यंत ही सर्व लाईन, सर्व ही यंत्रणा जड आहे. सर्व ही यंत्रणा अनात्मा आहे. सर्व ही यंत्रणा मायावी आहे, अविद्यिक. सर्व ही यंत्रणा सगुण आहे. सर्व ही यंत्रणा त्रिगुणातली आहे. सर्व ही यंत्रणा काही भौतिक आहे, काही स्थूल आहे, काही सूक्ष्म आहे. याप्रमाणे ही सर्व यंत्रणा आहे आणि हे यंत्र घेऊन जे असतो तो प्रपंच. कोणी यंत्र घेऊन जे व्यवहार करणं तो प्रपंच. पण प्रपंचातच जर आपण भटकू लागलो तर भटकणं आवरण्यासाठी ही यंत्रणा घेऊनच साधनं असतात. तसं पायी घेऊन संसारात फिरणे, तसं पायी घेऊन तीर्थयात्रात फिरणे, त्यातली त्यात. जसं हात घेऊन इतर काही काम करणे, तसं हात घेऊन पूजा करणं, सेवा करणं, जप करणं, हात घेऊनच आहे. पण त्या हाताला हेतू बदललाय हाताचा. कृती हाताची तीच आहे, जप करणं आणि शेतात काम करणं, हातच वापरणं आहे. ईश्वराची, देवाची सेवा करणं, मंदिराचा परिसर झाडून घेणं आणि घर झाडणं, दोन्ही सारखंच आहे. हाताला काही फरक नाही, पण मनात फरक आहे. कारण मंदिर झाडायला तिथं भाव वेगळा आहे, घर झाडायला तिथं भाव वेगळा आहे मनात. आता मंदिर जर ड्युटीनं म्हणजे नोकरीनं पैशानं झाडीत असला तर भाव वेगळा आहे आणि निष्काम झाडीत असला तर भाव वेगळा आहे. घराचं अंगण झाडणं, मंदिराचं अंगण झाडून घेणं, झाडून झाडू सारखा आहे, हात सारखा आहे, क्रिया सारखी, प्राण सारखी, शरीर सारखं तिथं झिजायले, वाकायले, वापरण्यात आले. ही यंत्रणा जरी ती असली तर हेतू वेगळा आहे. हेतू वेगळे असल्यामुळे भाव वेगळा आहे आणि त्याच्यात सकमता निष्कामता फलित असते. पण घर झाडणं निष्काम नसतंय, सकामच असतंय. मंदिर झाडण्यात दोन ऑप्शन आहे, सकाम किंवा निष्काम. मंदिर झाडणं सकाम असेल
तर त्यानं अंतःकरण तेवढं शुद्ध होणार नाही. ती जी कामना केलेली ती कामना पूर्ण होऊ शकते, पण दुसऱ्या हजारो लाखो कामना पुन्हा उत्पन्न होऊ शकतात, स्थिर होणार नाही, शुद्ध होणार नाही. आणि निष्काम जर केली तर ती उपासना ठरावी. कर्मातली उपासना ठरली, कर्मातली साधना ठरली, तपश्चर्या ठरली. ते एक तप ठरायला लागले तर निष्काम केली तर. म्हणून ती उपाय उपासना आहे. कर्म देखील उपाय, कर्मशास्त्रातले उपाय, भक्तिशास्त्रातले उपाय, योगशास्त्रातले उपाय. पण हे उपाय सर्व यंत्र घेऊन असतात. यंत्र अनात्मा आहेत, परंतु त्यातला हेतूमुळं त्याला वळविल्यामुळं ती साधनं ठरली. ती प्रपंचच आहे, पण प्रपंचातूनच बाहेर जाण्यासाठी प्रपंचातली साधनं. प्रपंचातल्या साधनातून प्रपंचाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न. जसा पाण्याचाच वापर करून पाण्यावर तरण्याचा, पाण्याचाच उपयोग करून पाण्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असतो पोहणारा. दुसरं काय वापरेल? पाणीच वापरेल. तो पाण्याच्या बाहेर जायला पाणीच वापरावं लागतं त्याला. त्याच्यात ही गोष्ट धनाच्या बाहेर जायला धनच वापरावं लागतं दान देऊन. त्याच्यात ही गोष्ट पदाच्या बाहेर जायला पदच वापरावं लागतं सेवा करून. सेवा करून पद वापरणं ही साधना आहे. सेवा न करता पद वापरणं हे पदबंध नाही. पाण्याच्या बाहेर जाण्यासाठी, पाण्यावर तरण्यासाठी पाणी न वापरणं बुडणे, पाण्यात बुडणे. म्हणून ज्याच्यात आपण बुडायलो त्याचाच उपयोग त्याच्यातून पार होण्यासाठी, त्याच्यात तरण्यासाठी करणं याला साधना म्हणा. पोहणं साधना आहे. सेवा करणं पद असताना साधना आहे. पैसा असताना दान देणं, सहकार्य करणं साधना आहे. आपल्या जीवनाचा दुसऱ्यासाठी उपयोग होणं साधना आहे. आपल्या जीवनाचा आपल्यासाठी उपयोग होणं संसार आहे. आपल्याजवळ जे काही मालमत्ता आहे, देह आहे, इंद्रिय आहेत, प्राण आहेत, ते दुसऱ्याच्या उपयोगी पडणं, आपलं आपल्या उपयोगी पडणं संसार आहे, आणि आपलं दुसऱ्याच्या उपयोगी पडणं परमार्थ आहे. व्यवहारात कर्मशास्त्रातल्या प्रमाणे. आणि आपलं आपल्यासाठी उपयोगात पडणं उपासना आहे. आपलं आपल्यासाठी उपयोगात पडणं उपासना आहे. आपलं दुसऱ्यासाठी उपयोगात पडणं कर्मयोग आहे. आणि आपला आपल्याला अनुभव येण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे योग आहे, संयोग. आपला आपल्याशी योग आणून द्या. आणि आपण आहोत. आपल्या ठिकाणी अन्य नाही, आपण आहोत याचा बोध, याचा निश्चय, ह्या स्पष्टतेपर्यंत येण्याला ज्ञान म्हणावं, तत्वज्ञान असो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय चाललं आपला विषय, हे उपाय. म्हणून उपाय सर्व यांत्रिक असतात, पण उपाय यांत्रिक इथं चलतच नाही. द्वैत नसल्यामुळं, इथं निर्विशेष असल्यामुळं उपाय चलत नाही, ते पाहिलेलं आहे आपण. तसंच प्रतीती सांडलेली सोय प्रत्ययाची. प्रतीती जी असती, जी वृत्ती घेऊन, इंद्रिय घेऊन प्रतीती येते, ही शब्दस्पर्श रूपरसगंधाची, ही सुखदुःखाची, ती अनेक प्रकारची जी प्रतीती आहे, कालाची प्रतीती, देशाची प्रतीती, वस्तूंची प्रतीती, अवस्थाची प्रतीती, उजाडाची अंधाराची प्रतीती, सावलीपासून तो मनोवृत्तीपर्यंत जी काही प्रतीती आहे, ही प्रतीती त्या सविशेषात आणि या त्रिपुटीत
त्या सामुग्रीतच असते. सामुग्री घेऊन सामुग्रीतच असते. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी तिची व्यवस्था लागत नाही, सोय लागत नाही. काल परवापासून पाहतो आपण. प्रतीती व्यवस्थित काम करीत असते आणि परमात्म्यात व्यवस्था नाही. व्यवस्था नाही. जशी जंगलात व्यवस्था नसते, बागात व्यवस्था असते. बाग जाणून बुजून केलेला असतो. किती बाई कितीवर, कोणत्या वेळी गुलाबाच्या, कोणत्या वेळी कन्हेरीच्या, कुठं झेंडू लावायचा, कुठं मोगरा लावायचा, किती बाय कितीवर लावायचा, झेंडूचं अंतर किती, 2 झेंडूचं झाडाचं अंतर किती असावं, 2 मोगऱ्याचं अंतर किती असावं, किती बाय कितीवर असावं, किती मधात जागा असावं, जागा रिकामी सुटू नये, जास्त गर्दी होऊ नये, मोठाले झाडे फळबागाचे तर ते किती अंतर असावं, कशा शेजारी काय असावं, कोणाला किती पाणी लागत आहे, किती खत लागत आहे, काय काय लागत त्याची व्यवस्था, हवा लागण्यासाठी अंतर किती असावं, प्रकाश संश्लेषण होण्यासाठी काय असावं, झाडाखाली झाड येऊ नये, मोठ्या झाडाखाली लहान झाड येऊ नये, अशी सर्व व्यवस्था असते. त्याला बाग म्हणते. बागात व्यवस्था असते. जंगलात व्यवस्था नसते. बाग कृत्रिमय, जंगल निसर्गिक आहे, प्राकृतिक आहे. बाग मायाची इच्छा आहे, बागायतदाराची इच्छेनं झालेली नाही. कृत्रिमता आहे त्याच्यात, ढवळाढवळ आहे त्याच्यात. जंगल ईश्वराची इच्छे नाही. जीवानं काही हस्तक्षेप केलेला आहे त्याच्यात, तोडातोडीचा, मोडामोडीचा. नाही तर जंगल जंगल आहे. जिथं माणूस गेला नाही ते जंगल पाहते, निसर्ग आहे. ज्या ठिकाणी मानवाला जाता येत नाही असे काही प्रदेश आहेत, तिथले जंगल पहा. पशु हस्तक्षेप करीत नाहीत जास्त. म्हणून ते जे विराट अव्यवस्थित, तिथं व्यवस्था नसते, तिथं वाट नसते. गाडी वाट नाही, पाऊल वाट नाही, रोड नाही. तिथं झाडावर चढण्यासाठी व्यवस्था नसते. काही छाटछूट केलेली नसते, काठी काढलेली नसते, फांद्या बाजूला केलेल्या नसते. तिथं कोणतं झाड कुठे बी असू शकते, कशाखाली बी काही असू शकते, किती गर्दी असू शकते, किंवा काही ठिकाणी काही झाडच नसू शकते, मैदान असू शकते. तिथं मानवाची व्यवस्था नाही. सावली पण बसायसारखी सावली नसते, दुसरी झाडं असतील, काट्या असतात. व्यवस्था नाही. म्हणून जंगलात बहुतेक व्यवस्था नाही. म्हणून ज्याला तप करायचं, ज्याला संसाराचा कंटाळा आला, संसाराच्या व्यवस्थेचा, तो जंगलात जात असतो. अव्यवस्थित व्यवस्था नाही तिथं. तिथं ना पाणी ठेवलेलं कुठं, ना भाकरीची व्यवस्था आहे, ना चूल मांडलेली, ना घर आहे, निवारा आहे कुठं, ना अंगण आहे, ना घर आहे, ना काही ठेवायला जागा आहे, ना किचन रूम आहे, ना बेडरूम आहे तिथं, ना फॅन आहे. व्यवस्था नाही जंगलात. व्यवस्थे वाचून जग जीवन ते जंगलातलं, पशु पक्ष्याचं, संन्याशाचं, वैराग्या बैराग्याचं जीवन. व्यवस्था नाही. मग व्यवस्था नसल्यामुळं व्यवस्थेवाला तिथे टिकूच शकत नाही. ज्याला व्यवस्थित राहते, ज्याला व्यवस्थित राहायची सवय, तो जर जंगलात गेला तर चला म्हणतो घरला, काही तर काही सोय नाही, वापस चालत होतो, टिकत नाही. त्या वैराग्य लोकांसंग, त्या अवलिया लोकांसंग, त्या जंगली लोकांसंग, त्या जनावरांसंग, त्या पशु पक्ष्यासंग टिकू शकत नाही. त्या योग्यासंग टिकू शकत नाही. तो तपश्चर्यावाल्या संग टिकू शकत नाही. व्यवस्थेवाला, त्याला एसी पाहिजे, त्याला फ्रीजचं पाणी पाहिजे, त्याला कूलरची हवा पाहिजे, त्याला कॉट पाहिजे, त्याला उशी पाहिजे, त्याला उकळून पाणी पाहिजे, त्याला तळेव पाहिजे, गाळेव पाहिजे, त्याला कपडे पाहिजे,
त्याला जे जे पाहिजे, जे व्यवस्था पाहिजे, तो प्रपंचात आहे, तो जंगलात राहू शकत नाही. तो वापस फिरतो, गेला, जातो व्यवस्थित, व्यवस्थित खाऊन, व्यवस्थित कपडे घालून, व्यवस्थित होऊन तिथं जातो. पण तिथली अव्यवस्था पाहून परतो तो. तशी सोळलं, जंगल सोळलं त्या व्यवस्थावाल्यानं. तशी प्रतीती सांडिली सोयी प्रत्ययाची. तशी प्रतीतीनं ही अव्यव परमात्मा स्वरूपात अव्यवस्था आहे. जशी प्रतीती माग माग जाईल पाहाला, तशी त्याची तिची अव्यवस्था आहे. पुढे येण्याची अवस्था आहे, जगात येण्याची अवस्था आहे तिची, घरात घुसण्याची अवस्था आहे. जसं घराकडे चलन तो व्यक्ती जंगलातून तशी त्याची व्यवस्था आहे. इकडे कोणतरी रस्त्यानं भेटल, कोणातरी घरं दिसतील, झोपडी दिसतील, व्यवस्था दिसू लागेल त्याला. आहे गावाकडे लाईट ही, कारण बल्ब चमकते गडी, आवाज येतील जनावरांची, पाळीव प्राण्याची, मानवाची कलकल दलदल ऐकून त्याला व्यवस्था लागेल. तो त्याचा जीव भांड्यात पडत असतो, त्याला धैर्य वाढत चालत असते की चला आपण पोहायला गावात, निर्भय होत असतो. आणि इकडे भयभीत होत असतो जंगलाकडे जाताना. जंगलाकडे अव्यवस्था असते त्या व्यवस्थेवर, ती इकडे व्यवस्था असते. तशी प्रतीतीची इकडे व्यवस्था आहे, मन पाहण्यात, प्राण जाणण्यात, ज्ञानेंद्रियाकडे येण्यात, कर्मेंद्रियाकडे येण्यात, क्रिया करण्यात, शरीराकडे पाहण्यात, शरीराची देखभाल करण्यात, शरीराचा निर्वाह करण्यात, अन्न वस्त्र निवाऱ्यात, पैशात, पदात, प्रतिष्ठेत, ओळखीत, पाळखीत, मित्रात, शत्रूत व्यवस्था आहे प्रतीतीची. हा प्रपंच आहे. प्रपंचाच्या ह्या घरात घुसल्या की व्यवस्था आहे, व्यवस्था आहे त्याची. तशी बेंडकाची व्यवस्था असते चिखलात. वरी शेंड्यावर झाडाच्या फुलाची ती व्यवस्था नसते बेंडकाची. बेंडकाला बसता येत नाही, ना घास लागत नाही, ना दुर्गंध येत नाही, ना किडे मुखडे पकडता येत नाही. तिथं फुलावर गुलाबाच्या काठी असतात तिथं, पण फुल तिला आवडत बी नाही, गंध तिला घ्यायचा नाही, तिला चिखलात लावायचं असते. मग चिखलात खाली जशी जशी जाईल तशी व्यवस्था आहे तिची बेंडकाची. वरी जाल तिला पंख नाही, वरी थांबायला तिथे तिला जागा नाही, वरी व्यवस्थाच नाही तिची. ठेवून पहा तुम्ही बेंडकाला, तुम्ही फुलावर, तिला राहता येत नाही, ना खाता येत नाही, ना सुंगता येत नाही, ना पाहता येत नाही त्या फुलाचा रस, ना त्याच्यात आनंद नाही तिला. म्हणून ती जशी खाली घसरते, खाली पडते, चिखलाची वरे, चिखलाची वरे, चिखलच तिला पाहिजे, व्यवस्था चिखलात आहे. तशी प्रतीतीची व्यवस्था ह्या चिखलात आहे, त्या देहात, त्या इंद्रियात, ह्या प्राणात, त्या मनात, त्या ते संबंधी पासाऱ्यात. इकडे व्यवस्था लागते, इकडे तिची सोय. आणि जसं ती पदार्थाला सोडीन, देहाला धरीन, तुझी अवस्था आहे. देहाला सोडीन, कर्मेंद्रियाला पकडीन, तर अव्यवस्था पाहिली तिची थोडी कासावीस होती ती. म्हणूनच पंचकरण विचार चंद्रोदय ऐकताना कासावीस होते, ती काय व्यवस्था व्हायली. हे आता चालले, आज जरा कळायला अवघड आहे, आज जरा कळायला थोडं कसं तरी वेगळं वेगळं वाटायला, उंच उंच गेल्यासारखं वाटायला. ज्ञानेंद्रिय, प्राण, मन, अहंकार, बुद्धी, चित्त, अंतकरण असं पुढे पुढे गेली की अवस्था लागते. पण इथपर्यंत तरी कसं कसं धसतो जातो, पण आभास, साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य, अन्यराभास, ब्रह्मचैतन्य, तिकडे तिकडे व्यवस्था तर तशी पुढं पुढं जाईल त्याची अव्यवस्था आहे प्रतीती. प्रतीती पुढे धसत नाही, प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची. म्हणून आपण जर याचं विश्लेषण केलं तर प्रतीतीला तिकडे व्यवस्था नाही, प्रतीती इकडेच घुसते. म्हणून प्रतीती नेहमी प्रपंचाचीच असते. प्रपंची नेहमी देह आणि देह संबंधी पदार्थात त्याच्यातच खुश राहते, त्याच्यात पुष्ट होती, त्याच्यात चांगल्या प्रकारानं जीवन जगल्या जाते. प्रतीतीचं खाऊन पिऊन चांगले आराम आहे इकडं, कारण तिला खायला भेटते.
तिकडे खाण्याची व्यवस्था नाही तिची. काय तिकडे पाहाल तिला तिला जाणण्याला काय तिकडं. तिला हे खायची असं आलापाला खायची सवय बँकासारखी आणि ते तिकडं नाही. म्हणून प्रतीची व्यवस्थाच लागत नाही. प्रतीती सांडिली सोय प्रत्ययाची सोय प्रतीतीनं सांडली परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. कारण याचा हिशोब जर केला तर गुरुजीने हिशोब लावून दाखवलेला आहे की जगात काही वस्तू प्रमात्र भाष्य आहेत, काही वस्तू साक्षी भाष्य आहेत आणि साक्षी प्रतीती रूप आहे. धनंजय विखेशन गुरुजीचं जर आपण सर्व ह्या प्रतीतिरूप प्रपंचाचा आढावा घेतला, हिशोब जर केला, वर्गवारी केली, त्यात जर ग्रेड ठरविली, तर जगामध्ये प्रमाण्यजन्य प्रमाणानं सिद्ध झालेल्या प्रमाणानं प्रमेय ठरलेल्या काही वस्तू आहेत. त्याला प्रमात्र भाष्य म्हणा, म्हणजे प्रमात्याला भासलेल्या, प्रमात्याला कळालेल्या. जसं हे 5 इंद्रियानं, अनुमानानं, अर्थापत्तीनं, शाब्दी प्रमाणानं जे जे काही कळाले अनुपलब्धीनं, 6 प्रमाणानं जे जे काही जाणवले, ज्याचं अस्तित्व आपण मान्य केले, ते प्रमात्र भाषे. प्रमात्याला भासलेलं, प्रमात्याला जाणवलेलं, प्रमात्यानं सिद्ध केलेलं, मानलेलं प्रमात्र भाषे. जसे घटपटातील सर्व पदार्थ जे उपयोगात येतील, घरातले जे व्यवस्थित बाहेर घराच्या बाहेरले जगदांपाती जे सर्व पदार्थ जागृती प्रतीती येणारे, व्यवहारात उपयोगाला येणारे, ती सर्व प्रमात्र भाषेत प्रमेय सर्व ती प्रमात्याला कळालेली, प्रमात्याला प्रमाणानं कळालेली. काही वस्तू साक्षी भाषेत झालं. प्रमात्याला जाणवलेले, प्रमात्यानं मान्य केलेले, स्वीकारलेले काही पदार्थ आहेत, त्याला जागृत व्यवहारी पदार्थ म्हणू आपण. आणि काही साक्षी भाष्य, जशी सावली, प्रतिबिंब, रज्जू सर्प, सुप्ती रजत, मृगजल, स्वप्न, मनोराज्य, हे सर्व जे पदार्थ आहेत ना, स्मृती, सुख दुःख, ते सर्व जे पदार्थ आहेत ना, ते सर्व पदार्थ साक्षी भाषे, हे परमात्मा भाषे. अविद्यावृत्तीनं भासलेले त्याला साक्षी भाष्य म्हणा, अंतःकरण वृत्तीनं भासलेले त्यांना प्रमात्रा भाष्य म्हणा. 2च वर्ग आहेत जगात. अविद्यावृत्ती घेऊन साक्षीला भासलेली काही आणि अंतःकरण वृत्ती घेऊन 6 प्रमाण घेऊन प्रमात्याला भासलेली काही. कारणातून प्रकाशन करतो त्याला साक्षी म्हणावं, कार्यातून प्रकाशन करतो त्याला प्रमाता म्हणावं. मनोवृत्ती अधिकार आहे आणि अविद्या कारण आहे. कारणातून प्रकाशन तो साक्षी, कार्यातून प्रकाशन, कार्य रूप वस्तूतून प्रकाशन, तर त्याला म्हणावं प्रमाता करीत असतो. आणि कार्यातून कार्यरूप वृत्तीतून प्रकाशन झालेली, प्रकाशित झालेले ज्या वस्तू आहेत त्याला म्हणा प्रमेय. जगदांपाती पदार्थ, व्यवहारी जागृत पदार्थ, घट पट, पेन, बूट, ग्रंथ, व्यासपीठ, चष्मा, ह्या ज्या व्यवहारात खोट्यानं ठरलेल्या वस्तू, व्यवहारात उपयोगात येणाऱ्या वस्तू, याला प्रमात्र भाष्य म्हणा. त्या विवेकानं भासमान ठरतात आणि व्यवहारात उपयोगात येतात. विचारांती त्या खोट्या ठरतात, खोटारड्या ठरतात. त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही विचारानं, जे विचाराचे नामनच आहे. विचारानं विश्लेषण सुरू केलं की त्या वस्तू खोट्या ठरतात. पेन, बूट, चष्मा, ग्रंथ, व्यासपीठ,
घट पट घर गाव देश जग चंद्र सूर्य देह देह संबंधी सर्व पसारा पिंड ब्रह्मांड पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा आणि विचार केल्यावर हरविन सारा व्यर्थ भ्रम जीवपणा सुद्धा शिवपणा सुद्धा विचार केल्यावर टिकत नाही. अनुभव घ्यायचा असल्यावर अनुभव घेता येतो पाहता येतो अशा वस्तू येते. विचारापुढे जे टिकत नाही आणि इंद्रियांना अनुभवाला येतो वृत्तीनं अनुभवाला येतो त्याला जागृत पदार्थ म्हणून गोष्ट ते परमात्र भाष्य आहेत आणि अनुभवाला येतेच आणि विचार केल्या वाचून अनुभवानच खोटे ठरते त्याला साक्षी भाष्य पदार्थ म्हणून. जशी सावली सावली खोटी असं कळण्याला विचार करावा लागत नाही अनुभवानच खोटी कळती प्रतिबिंब विचारा वाचून जे विचारा वाचून स्वप्नात खोटे असा विचार नाही केला त्याच्या अनुभवानंच ते वेगळं कळलं. सावली त्याच्या अनुभवानंच ती खोट्यात गेली प्रतिबिंब त्याच्या अनुभवानंच ते खोट्यात गेलं मृगदेव त्याच्या अनुभवानंच ते खोटं ठरलं. अनुभूतीतच खोटं ठरतंय त्याला साक्षी भाष्य म्हणावं आणि अनुभूती येऊन खरं वाटतंय आणि विवेक केल्यावर खोटं ठरतंय त्याला प्रमात्र भाष्य म्हणावं. मग जगात दोन प्रकारची पदार्थ आहेत वर्गवारी केली तर प्रमात्र भाष्य आणि साक्षी भाष्य. महाराज त्याच हा प्रमाणांद्वारा जो प्रत्यय येतो त्याला प्रमात्र भाष्य असं असं म्हणता येतं आपल्याला. हो हो म्हणजे प्रमाणांच्या द्वारा ज्या पदार्थाचा अनुभव येतो आपल्याला ते प्रमात्र हो भाष्य आहे. बरोबर आहे. तसं तसं कशाच्या आधाराने आपल्याला अनुभव आला म्हणजे साक्षी भाष्य म्हणता येईल. म्हणजे मला हा तेच म्हणलं मी ते अविद्यावृत्तीनं जे ग्रहण होतंय त्याला साक्षी भाष्य म्हणावं. सांगितलं आता सांगितलं. नाही आणि नाही पण मग अंतकरण वरतीच प्रमाण आहे तिच्यातच 6 प्रमाण आहेत अंतकरण वरतीतच हो 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 वरतीतच 6 प्रमाणांचा समावेश होतो अंतर्भाव होतो. मग ती वेगवेगळे हो अँगल नाही. अंतकरण वृत्तीला काय तुम्ही अंतकरण वृत्तीलाच इंद्रिय जोडली की प्रत्यक्ष प्रमाण झालं. हो अंतकरण वृत्तीला अनुमान जोडा अंदाज जोडा संस्कार माधल्य जोडली की ते अनुमान प्रमाण झालं. हो अंतकरण वृत्तीलाच मागचा पुढचा हिशोब जोडा अर्थापत्तीचा कार्यकारण भावाचा की ते अर्थापत्ती झाली. अंतकरण वृत्तीच कानाद्वारे आप्तवचनाकडे गेली ज्याच्यावर आदर आहे विश्वास आहे तुमचा आणि त्याची वचन ऐकायली ते शाब्दी झालं. अंतकरण वृत्तीच ती दुसरं आहे काय. बरोबर अंतकरण वृत्तीतच कोण्याच प्रमाणानं ते ग्रहण व्हायना म्हणजे तिथं उपस्थित दिसाना म्हणजे अनुपलब्धी झाली ती. आणि अंतकरण वृत्तीतच दृष्टांत आपल्याला दाखल करता येतो सादृश्यानं तर ती अनुमिती झाली. म्हणून अंतकरण वृत्ती घेऊन इतर काही पसारा घ्यावा लागतो काही तर ती प्रमाण आहेत. पण अंतकरण म्हणून अंतकरण वृत्ती न कळणं ते प्रमाणजन्य ज्ञान आहे व्यवहारातलं आणि अंतकरण वृत्तीत डुबून गेली अविद्या वृत्तीनं हाताळणं अविद्या वृत्तीनं ते ग्रहण होणं याला आपण साक्षी भाष्य म्हणू. साक्षीला भासल्यालं आणि प्रमात्याला भासल्यालं दोन्ही जागेवर चांगले म्हणून प्रमात्याला भासलं ते सृष्टीदृष्टीवादात बसतंय साक्षीला भासलं ते दृष्टीसृष्टीवादात बसते असो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय चाललं आपला इथे विषय की जगात काही वस्तू प्रमात्र भाष्य आहेत काही वस्तू साक्षी भाष्य आहेत झाली गोष्ट. आता काही वस्तू म्हणजे काय आता याच्यातच वर्गवारी करताना पुन्हा एक गोष्ट स्पष्ट केल्याचं आपल्याला लक्षात येईल की साक्षी प्रमाता भाष्य काय काय सर्व जगातले जागृत पदार्थ
आणि ते पदार्थ कळण्यासाठी उपयोगात येणारी सर्व ही साधनं हे प्रमात्र भाष्य ध्यानातल्या गोष्ट. परमात्म्याच्या पुढे जे जे वृत्ती घेऊन या लागले आणि व्यवहारात खोटं ठरावं, व्यवहारात उपयोगाला आले, त्याला त्याला प्रमात्रा भाष्य म्हणा. म्हणजे प्रमात्याला कळालेलं, प्रमात्याला भासलेलं, प्रमात्याला भासले पण प्रमात्यानं खरं मानले, प्रमात्यानं खरं मानले म्हणून तर त्याला प्रमाता म्हणायचे. भासले पण भासलं मानित नाही, तो खरं म्हणतोय म्हणून ते प्रमाता. जर तो खोटं म्हणून यायला खरं नाही असं म्हणेन तर तो साक्षी होईल. ते भासले म्हणेन तर साक्षी. पण ते भासले शास्त्रात लिहिलेले, भासले विचारवानानं, आचार्यानं, साधू संतानं, पण ते प्रमात्याला दिसले वाटते, भासलं नाही म्हणून तर ते प्रमाता आहे. त्या दिवशी त्याला हे सर्व भासले कळून त्या दिवशी तो प्रमाता नाही, साक्षी. म्हणून प्रमाता आणि प्रमात्याला कळालेलं ते प्रमाता भाष्य. प्रमाता म्हणजे अंतकरणात अडकलेलं चैतन्य, अंतकरणाचा अहंकार घेणारं चैतन्य, अंतकरणाचे धर्म आपल्यावर लावून घेणारं चैतन्य ते प्रमात्र भाष्य, प्रमाता चैतन्य. आणि त्याला कळालेलं, त्याला खरं वाटलेलं ते प्रमयी, प्रमाता भाष्य, प्रमयी. हे झालं, ही प्रमाता भाषेची वर्गवारी केली. प्रमाता वेगळा, प्रमाता भाष्य वेगळं, प्रमात्याला भासलेलं. चला आता साक्षी भाषे. साक्षी भाषेमध्ये काय येतंय, जितकं जितकं अविद्यावृत्तीनं प्रकाशन होतंय आणि जे व्यवहारात दिसाक्षीनेच खोटं ठरतंय ते ते सर्व साक्षी भाष्य. आता याच्यामध्ये प्रमाता सुद्धा साक्षी भाष्य, ही गोष्ट सांगायची होती मला तुम्हाला. प्रमाता सुद्धा साक्षी भाष्यात मोडतोय जीवपाना. जसं मृगज, रज सर्प, सुप्ती रजत, स्वप्न, सुख दुःख, स्मार्त्या, संस्कार, हे साक्षी भाष्य जसे व्यवहारात आपल्याला दिसताक्षीने खोटे कळणारे, खोटे म्हणूनच कळणारे, अनुभव म्हणजे ते साक्षीपर्यंत येत नाही, साक्षीला काही करू शकत नाही, त्याच्या पुढे खोटे ठरतात ते साक्षी भाष्य. आणि तसा प्रमाता सुद्धा तसाच आहे, प्रमाता सुद्धा साक्षी भाष्य याच्यातच जमा झाला जीव पळाला. कल्पना विद्या येणे झाला जीव, नव्हता जीव, स्वाभाविक नव्हता जीव. कल्पना अविद्या येणे झाला जीव. रूप नव्हतं, डोळ्याद्वारे वृत्ती आली म्हणून झालं रूप. वृत्ती आणि डोळा दोघांना मिळून दाखविलं रूप. नव्हतं रूप, दोन्हीच्या सन्मिला जसं मुलगा नव्हता, नवरा आणि बायको मिळून झाला मुलगा, तसा वृत्ती आणि डोळा मिळून दोन्हीच्या अपत्य झालं रूप, नव्हतं रूप. कान आणि वृत्ती मिळून झाले शब्दध्वनी, नव्हते शब्दध्वनी. तसा कल्पना आणि अविद्या मिळून झाला जीव, नाही तर नव्हता जीव आधी. पहिले कोठेच नव्हते, काही तिथे जीव नव्हता. लग्नाच्या अगोदर जसा मुलगा नव्हता, दोन्हीच्या संबंधात नंतर मुलगा झाला, तसा जीव कल्पना विद्याच्या संबंधात झालेला आहे, नव्हता आधी. नुसती अविद्या असला की साक्षी, अविद्याला कल्पना जोडली की जीव. लग्नाच्या आधी साक्षी असतो, लग्न झाल्यावर तो जीव ठेवतो. उपाधी लागली असो. सांगायचं तात्पर्य काय चालला आपला विषय. मग जीवपणा सुद्धा साक्षी भाष्यात येतो, हा साक्षी वेगळा आहे. म्हणून जगातले सर्व पदार्थ आटले ह्या वर्गवारीत. काही प्रमात्रा भाषेत, प्रमात्याला जाणवलेली, प्रमात्याला भासलेली सर्व प्रमाता भाषेत, आणि काही साक्षी भाषे. साक्षीमध्ये प्रमाता सुद्धा आला, साक्षी भाषातच आला, साक्षी वेगळा आहे. आणि साक्षी अशी तीनच पदार्थ आहेत, म्हणून तीनच पदार्थ आहेत जगात. ध्यानात
तुझीच्या त्या वासनात बोललेच पण सर्व जगाचा आढावा आला त्याच्यात. काय काय आहे जगात? प्रमाता भाष्ये म्हणजे प्रमाता वेगळा, थांबा, प्रमाता वेगळा नाही. पुन्हा साक्षी भाष्ये, साक्षी भाष्यात याच्यातून प्रमाता भाष्यातून वगळलेले सर्व पदार्थ आणि प्रमाता सुद्धा साक्षी भाष्यात आला. झाले 2 वर्ग. आणि तिसरा राहिला तो साक्षी. म्हणून साक्षी, साक्षी भाष्ये आणि साक्षी भाष्यातलाच एक प्रमाता आहे. त्या प्रमात्याला भासले आलं. प्रमाता भाष्ये तीनच पदार्थ आहेत जगात. तीनच वस्तू आहे. 3 मीन 3. 3 ते ग्रहण काम बिघड. तीनाचंच जग आहे. तीनाचंच जग आहे. प्रमाता भाष्ये, साक्षी भाष्ये आणि साक्षी म्हणजे प्रमाता आणि प्रमाता साक्षी भाष्यात आला. प्रमाता भाष्ये, साक्षी भाष्ये आणि साक्षी. पाहायचं कसं आहे, जगात काही वस्तू प्रमाता भाष्य आहेत, काही वस्तू साक्षी भाष्य आहेत आणि साक्षी. त्या काही काही म्हणजे आपण हिशोब केला म्हणून मेळ लागला इतका. आणि साक्षी तिसरा. हा, प्रतिती रूप आहे. साक्षी प्रतिती रूप आहे. साक्षी कसा आहे? प्रतितीचा विषय नाही, प्रतितीचं प्रमेय नाही, प्रतितीचं भाष्य नाही, प्रतिती स्वरूप आहे. घटपटादी पदार्थ प्रतितीचे विषय आहेत. सावली, मृगजल, सुप्ती, रजत, स्वप्न ही प्रतितीचे भाष्य आहेत. आणि साक्षी प्रतिती स्वरूप आहे. प्रतिती ते विषय, प्रतितीचे भाष्य. केलं म्हणून त्याला भाष्य प्रतिती पण मानता येत नाही. आणि प्रतिती स्वरूप साक्षी अशी तीनच पदार्थ आहेत. मग तेथे प्रतिती कोणाची कोणाला येणार? आणि परमात्मा स्वरूपात साक्षीच्या पलीकडे जो परमात्मा आहे, जिथं अविद्यावृत्ती देखील नाही, समूळ अविद्या जिथं उडाली, अविद्येचं कार्यक्षेत्र, अविद्येचं कक्षाक्षेत्र सोडून जो परमात्मा आहे, आमचा प्रकृती पलीकडे भाव असणारा जो ब्रह्म परमात्मा आहे, स्वरूप आहे, व्यक्त निराकार नाही जे आकार असा जो परमात्मा आहे, तर तिथं प्रतिती कोणाची कोणाला कशाने येणार? कारण प्रतिती म्हणता येईल प्रमात्र भाष्याची, प्रतिती म्हणता येईल प्रमात्याची, प्रतिती म्हणता येईल साक्षी भाष्याची. चला तिथपर्यंत जाऊ आपण. साक्षीचीच प्रतिती नाही, तो प्रतिती स्वरूप आहे. प्रतिती स्वरूपात प्रतिती कुठं आली? आपला दृष्टांत नेहमीच आहे, कुऱ्हाडीनं कुऱ्हाड तोडता येत नाही, कुऱ्हाडीला कुऱ्हाड नाही. तसा साक्षी प्रतितीचा विषय नाही होत, प्रतिती स्वरूप आहे. आणि तिथं तरी खोटी का व्हायना उपाधी म्हणून साक्षी. ती खोट्या उपाधीचं बी उच्चाटन झालं, खोटी उपाधी खोटी म्हणून बी नाही राहिली, त्याला म्हणा परमात्मा. ते निरुपाधिक. तोगामी निरुपाधिकू क्षराक्षर उत्तम एकू म्हणून म्हणे जीव लोकू, म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तम. म्हणून त्याला वेद आणि जाणते आचार्य ऋषी ज्ञानी विद्वान विद्वज्जन त्याला पुरुषोत्तम म्हणतात. म्हणून म्हणे वेद लोक पुरुषोत्तम. तो गामी निरुपाधिक, तो गामी तथ. येत नाही, हा नाही, इथं नाही, याच्यातला ह्या गटारातला नाही, संसाराच्या चिखलातला नाही, दंडकासारखा नाही, ते भुंग्यासारखा. तो गामी निरुपाधिक. चिखलात न पळड्याला, न भरल्याला. पळड्याला आणि भरल्याला दंडक असतो. जे चिखलात पळला नाही, चिखलात भरला नाही, फुलावर गुंजन करायला आहे आणि सुगंधाचा चारा आहे ज्याला, तो गा सुगंध स्वरूपात एक रूप आहे, सुगंधच आहे.
जो वर असतो ऊर्ध्व मला वर, याचा देखील वरीच आहे की बेंडक देखील त्या वरल्यामुळेच आहे. घाणीत कोणी टिकत नसते, बाहेरची शुद्ध हवा येते म्हणून बेंडक टिकतोय. अशुद्धीत भरल्यामुळे बेंडक टिकत नाही. काही अंग त्याचं बिगर भरलेला असते म्हणून टिकतोय. कमीत कमी डोळे तरी भरावा लागत नाही, नाक तरी भरावा लागत नाही चिखलाने, त्या तवा टिकतोय बेंडक. काहीतरी न भरलेला असते थोडं भाग म्हणून टिकतोय. न गदळ झालेलं, न गटार नाकात तोंडात न गेल्यामुळे टिकतोय. बाकीच्या अंगाला असतं गटार त्याच्या, तितक्यामुळे तरी तितक्यावरच्या ऊर्ध्व मुलानं टिकतोय. प्रपंच त्या परमात्म्याच्या तिथपर्यंत आहे याच्यामुळे टिकायला. ती सत्याच्यामुळे सत्य वाटायला, त्याच्यामुळे टिकायला वाटायला. म्हणून तिथं प्रचिती कोणाची? तिथं तो गामी निरुपाधिक, त्या निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी प्रचितीचं काय असणार? अर्थात त्या साक्षी स्वरूपाच्या ठिकाणी प्रमात्र भाष्यही नाही व साक्षी भाष्यही नाही. त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही बी नाही. परमात्र भाष्यही नाही, परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी. कारण परमात्र भाष्य वरती घेऊन असते, अंतकरण वरती घेऊन असते. अंतकरण वरती नाही म्हणून परमात्म भाष्य नाही. आणि अविद्या वृत्ती बी नाही, अविद्या तिथं औषधाला नाही परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणून तिथं साक्षी भाष्यही नाही. आणि या दोन्ही प्रतीती आटल्या की सर्व जग आटली. आणि अविद्याच नाही म्हणून साक्षी बी नाही म्हणता येतात. ना प्रमाता ना साक्षी, ना प्रमाता भाष्य ना साक्षी भाष्य. असं काहीच नसल्यानं, काही न होणे आहे अवघाचे जो, हे काहीच नाही तिथं. ते परमात्म स्वरूप आहे ना, ते मूळ स्वरूप, ते प्रमेय होऊन नाही त्याचं असणं, प्रमाता होऊन नाही त्याचं असणं, अविद्या होऊन नाही त्याचं असणं, साक्षी होऊन नाही त्याचं असणं. निव्वळ केवळ अवघाचे तो तोच आहे. जसं सोनं जे असतंय ते त्याला होऊन नसतंय, मोदी होऊन नसतंय, शेवंतीस होऊन नसतंय, नथ होऊन नसतंय. त्या अवघे अलंकार त्याच्यात दिसतात, काही त्याच्यात नसतात. असं आहे ते निव्वळ येते, सोनं सोनं येतं. साक्षी होऊन असलं तरी एक प्रकारचा अलंकार आहे. अविद्या होऊन असल्यावर प्रपंचाचं बीज आहे. अंतकरण होऊन म्हणजे प्रमाण होऊन असलं की ते प्रपंचाचा कार्याध्यास, सूक्ष्म कार्याध्यास. प्रमाता भाष्य प्रमेय होऊन असलं म्हणजे कारण प्रपंचाचा स्थूल स्थूल कार्याध्यास, स्थूल कार्याध्यास, सूक्ष्म कार्याध्यास, बीजरूप कारणाध्यास, हे अध्यास आहे सर्व. म्हणून अशा रीतीने तो प्रतीतीचा विषय नाही, पण प्रतीती स्वरूप मात्र आहे. कारण तो जर प्रतीती रूप नसेल तर ही जगत प्रतीती तरी कुठून आली असती? कारण तो प्रतीती स्वरूप आहे केवळ. कारण तो त्याला जर नाही म्हणा प्रतीती स्वरूपाला, तर ही प्रतीतीची संगतीच लागत नाही. प्रतीती प्रतीती ठरत नाही त्याला वागा केल्यावर. त्या प्रतीची स्वरूप परमात्म्याला वागा जर केलं तर प्रमाता भाष्य कुठून येईल? साक्षी भाष्य कुठून येईल? प्रमाता भाष्य व्हायला अंतकरण कुठून येईल? साक्षी भाष्य व्हायला अविद्या कुठून येईल? कोणाच्या आश्रित आहे ते? कोण आहे म्हणाले यायला? कोणाला आहे ते? ती जगत प्रतीती येईन कोणाला? ते आहे का कोणी? आहे कोण म्हणेन याला? त्या अस्तित्व देईल कोण? यायला अस्तित्व कुठे? ते अस्तित्वहीन भास येत नसते. भास भासावर भासत नसतो, भास अधिष्ठानावर भासत असतो. म्हणून
प्रतीती स्वरूप मात्र आहे, कारण तो जर प्रतीती स्वरूप नसेल तर ही जगत प्रतीती तरी कुठून आली असती, असा प्रश्न विचारवानाला. ज्या अर्थी ही जगत प्रतीती येते त्या अर्थी तो प्रतीती स्वरूप असलाच पाहिजे हा अनुभवा वाचून असल्याला सत्यत्वाचा निश्चय. म्हणून परमात्म्याचा अनुभव नाही निश्चय, परमात्म्याची प्रतीती नाही निश्चय. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. म्हणून ब्रह्म निश्चय, ब्रह्म प्रतीती नाही. आणि तो निश्चय व्यवहारात खोटा नाही, ब्रह्मनिष्ठा आहे. प्रतीती म्हणल्यावर इंद्रियानं होईल, अनुभव म्हणल्यावर अंतःकरणानं होईल. म्हणून त्याला काहीच म्हणता येत नाही. म्हणून ज्या अर्थी ही जगत प्रतीती येते त्या अर्थी तो प्रतीती स्वरूप असलाच पाहिजे असा वास्तविकतेचा निश्चय, वास्तविकतेचा खोटा निश्चय. ध्यानात घ्यायला मजा आहे. वास्तविकतेबद्दल झालेला खोटा निश्चय. खोटा निश्चय का? तर निश्चयाची सामुग्रीच खोटी मायावी. जसा स्वप्नामध्ये एखाद्याला स्वप्नामध्ये स्वप्न कळावा आणि त्याचा निश्चय व्हावा की अरे मी स्वप्नात आहे, जागृती वेगळीच आहे. त्याचा स्वप्नामध्ये हे पहा, स्वप्नामध्ये जागृतीचा झालेला निश्चय झाला. निश्चयाची सामुग्री स्वप्नातली, निश्चयाचं मन स्वप्नातले. निश्चय करणारा स्वप्नातला आणि त्यानं जागृतीबद्दल निश्चय केला की मी जे अनुभवलो ते सर्व खोटे आणि खरं काही वेगळंच आहे. स्वप्नामध्ये त्यानं निश्चय केला. मी जे घर पाहलो ते माझं घर नाही, माझं घर वेगळं आहे, हे मला दिसायला लागले, भासायले. मी जे शरीर पाहलो ते शरीर माझं वेगळं आहे, तिकडे पोहडलेलं हे मला दिसायला लागलेलं हातापायाचं शरीर खोटं आहे. स्वप्नात स्वप्न ज्यानं पकडावा आणि स्वप्नात खोट्याचा खोटा निश्चय करावा, खऱ्याचा खरा निश्चय करावा. तसंही हे जगातात जगत खोटे आणि परमात्मा खरा आहे. अहम ब्रह्मस्मी जगत मिथ्यास्मी. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. हे स्वप्न खोटे आणि जागृती खरी वेगळी आहे तिकडं, असा स्वप्नात निश्चय करा. तसा जगात निश्चय, जीवपणातला निश्चय हा कोणता की जगत खोटे आणि परमात्मा खरा आहे. जीवपणा सहित जगत खोटे आणि परमात्माच खरा आहे. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. जगत मिथ्या, ब्रह्म सत्य. कुंकुन म्हणा. म्हणून ज्या अर्थी जगत प्रतीती येते त्या अर्थी तो प्रतीती स्वरूप असलाच पाहिजे असा निष्ठा आहे, अशी निश्चय. जगात दोन प्रकारची प्रतीती आहे. जगातला जरी आढावा घेतला तर जगात दोन प्रकारची प्रतीती आहे, बाह्य प्रतीती आणि आंतरप्रतीती. जगात मुख्यत्वानं पाहिलं तर दोन प्रकारची प्रतीती, काही बाह्य प्रतीती आणि काही आंतरप्रतीती. बाह्य प्रतीतीचे विषय घटपटादी पदार्थ आहेत, आंतरप्रतीतीचे विषय काम क्रोधाचे पदार्थ आहेत. आता प्रतीती जर पाहिली आपण, प्रतीती बदलत चाललेली माऊलीचं की प्रतीती सांडली सोय प्रत्ययाची. तर प्रतीती ही जी पाहिली इंद्रियानं वृत्तीने येणारी, तर ही बाह्य आणि आंतर दोन प्रकारची जगदांपाती विचार केल्यावर. तर बाह्य प्रतीती घटपटादी पदार्थाची इंद्रिय घेऊन बाहेरची प्रतीती येते. ती घटपटादी पदार्थाची दगड बांधे बासणं वाट गाव रस्ता घर शेत काय जे असेल ते जवळच्या सामग्री वस्तू व्यवहारातल्या, ती ही बाह्य प्रतीती आहे. आणि आंतरप्रतीती काम क्रोधादी विकार आहेत, सुख दुःख आहेत, आंतरप्रतीती आहे ना. आत संस्कार आहेत, काही आठवणी आहेत, काही विकारी घटक आहेत काम क्रोधादी, काही विवेक वैराग्यादी सहकारी घटक आहेत परमार्थाला पोषक. जे सात्विक परिणाम काही अंतःकरणाची, राजस परिणाम काही, तामस परिणाम काही. ह्या तीन प्रकारचे आंतरप्रतीती आहेत. तीन वर्गवाऱ्या केल्या आपण, विवेक वैराग्यादी, काम क्रोधादी, लोभ मोहादी. म्हणून ह्या आंतरप्रतीतीचे विषय येते आणि प्रतीती स्वरूप असलेला परमात्मा आहे. याच्या जर वर्गवाऱ्या केल्या आपण तर आपण पाहू की बाह्य प्रतीती घटपटादी बाह्य पदार्थ ज्ञान.
बाह्यांतर प्रतीती, स्मृती, संस्कार, स्वप्न, वासना ही बाह्यांतर प्रतीती म्हणजे बाहेरल्याची आती आली. बाह्य अंतर प्रतीचे प्रकार केले तर बाह्य प्रतीती, बाह्य अंतर प्रतीती, बाहेर जाती आत येते अशी प्रतीती एक आहे. बाह्य अंतर प्रतीती. स्मृती बाहेरले आत आहे. संस्कार बाहेरले आत आहेत. स्वप्न बाहेरल्या कल्पना आत दिसतात. काम क्रोध बाहेरल्याच्या कामना आत होत्यात, बाहेरल्याचा क्रोध आत येतो. अंतर्बाह्य प्रतीती आणि अंतर प्रतीती ही इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, अहंकार, सुख दुःख, ज्ञान, अज्ञान ही अंतर प्रतीती, प्रक्रिया प्रतीती आणि प्रतीती स्वरूप परमात्मा चार झाली पहा. आपण विश्लेषण केलं तर घटपटादी बाह्य प्रतीती, स्मृती, संस्कार, स्वप्नादी बाह्य अंतर प्रतीती आणि इंद्रिय, प्राण, मनात, बुद्धी, अहंकारादी अंतर प्रतीती आणि प्रतीती स्वरूप या तीन प्रतीतीचा गाभा असलेला प्रतीती स्वरूप परमात्मा. तिन्ही प्रतीतीचं अधिष्ठान असलेला, तिन्ही प्रतीतीचं अस्तित्व असलेला परमात्मा, प्रतीती स्वरूप परमात्मा. अशी चार झाली. हा, बाह्य वस्तूच्या प्रतीती करिता इंद्रिय लागतात. जर आपण आढावा घेतला तर बाहेरच्या वस्तूच्या प्रतीती करता इंद्रिय लागतात. ध्यानात घ्या. बाह्य अंतर पदार्थाच्या प्रतीती करता मनाने मनात कल्पना व्हाव्या लागतात. अंतर प्रतीती करता बुद्धीने विवेक व्हावा लागतो, बुद्धीत विवेक व्हावा लागतो. हे पहा, इंद्रियानं वृत्ती बाहेर आली की बाह्य प्रतीती, मनानं मनात कल्पना झाल्या की बाह्य अंतर प्रतीती आणि बुद्धीत विवेक झाला किंवा अंतःकरणात विवेक झाला तर अंतर प्रतीती. आणि या सर्व प्रतीतीचं मूळ कळालं, मूळ स्वरूपात त्या ठिकाणी आला तो, तर प्रतीती स्वरूप परमात्मा. प्रतीती स्वरूपात म्हणून तो स्वरूपात आला. हे पहा, प्रतीतीच इंद्रियातून बाहेर आली तर बाह्य पदार्थ, प्रतीतीच मनानं मनात राहू लागली तर बाह्य अंतर पदार्थ. प्रतीती जर विवेकावर आली तर अंतर पदार्थ आणि प्रतीती जर स्वरूपाकार झाली तर स्वरूपाकारी तर मग परमात्मा, प्रतीती स्वरूपता. म्हणून अशा रीतीने आपण ह्या बाह्य जगाची आणि मध्य जगाची, आंतर जगाची आणि स्वरूपाची संगती लावू शकतो. म्हणून बाह्य वस्तूच्या प्रतीती करता इंद्रिय लागतात. जशी स्वरूपाची प्रतीती चक्षुरादी इंद्रियाने येते, गंधाची प्रतीती घ्राणेंद्रियाने येत असते. अशा रीतीने पाच पंचविषयाची प्रतीती पाच इंद्रियाने येते, मनात येते. आणि आंतरवस्तूच्या प्रतीती करता इंद्रियाची गरज नसते. आंतरप्रतीतीसाठी इंद्रियाची काय गरज आहे? इंद्रियाच्या पाठीमागची येते. किंतु आंतरप्रतीती मनातच होत असते, येत असते. परमात्मा या दोन्ही प्रतीतीच्या पलीकडे प्रतीती स्वरूप आहे. मग प्रतीती स्वरूप वस्तूत कशाची प्रतीती आहे? ते प्रतीती स्वरूपच आहे. तो जसा ते बाकीचे सर्व पदार्थ सूर्याच्या उजाडात येत असतात, अंधारात जात असतात. पृथ्वीचा अर्धा भाग सूर्याच्या उजाडात येतो, त्याला दिवस म्हणतात. अर्धा भाग सूर्याच्या त्या अंधारात जातो, सूर्याआड जातो, त्याला दुसरा अर्धा भाग म्हणतात, रात्र म्हणतात. सूर्याच्या प्रकाशात बऱ्याच वस्तू येत्यात जात्यात, प्रकाशात येतात, उजाडात येतात, किरणात येतात. पण सूर्याच्या उजाडात येत असेल का? म्हणताच येत नाही तसं. कारण तो सूर्य प्रकाश रूपच आहे. तो प्रकाशात येतो का अंधारात राहतो
ऑप्शनच नाही तिथं. जशी पृथ्वी उजाडात येते अंधारात जाते, घटपट आदी पदार्थ उजाडात येतात अंधारात जातात. समुद्र उजाडात येतो अंधारात जातो रोज. चंद्र उजाडात येतो अंधारात जातो. पण सूर्य उजाडात येतो म्हणले नाही, मग अंधारात राहतो का? अरे अंधारात राहतो तर म्हणूच नको, मग उजाडात येतो का? अरे तो उजेड स्वरूप आहे, तो उजाडात येतो आणि अंधारात राहतो, हे दोन्ही ऑप्शन तिथं नाहीत. तो अंधारात कधीच राहत नाही म्हणून उजाडात आला असं कधीच म्हणता येत नाही. उजेडच आहे, तो उजाडात येईल कसा? तसं प्रतिती स्वरूपच आहे, तो प्रतितीत कसा येईल? प्रतितीत येणारे पदार्थ कधी प्रतितीत येतात, प्रतितीच्या बाहेर जातात. ही गोष्ट प्रतितीत येतात, प्रतितीच्या बाहेर जातात. स्मृतीत येतात, विस्मृतीत जातात. प्रत्यक्षात येतात, प्रत्यक्षात राहत नाहीत. ज्ञानात येतात, अज्ञानात जातात. विचारात येतात, अविचारात जातात पदार्थ. तसं प्रतितीत येतो का परमात्मा? अरे नाही, प्रतितीत जग येत असते आणि प्रतितीतून जग जात असते. प्रतिती इंद्रिय मन देह आदी पदार्थाची असतील, त्या प्रतितीतून ते जात असतात, प्रतितीत येत असतात. जसं किरणाच्या कक्षेत येत असतात रूपवान पदार्थ, किरणाच्या कक्षेतून जात असतात. पण सूर्य किरणात येतो का? नाही. उजाडात येतो का? जातो का उजाडातून? नाही. ते म्हणूनच नाही, ते उजाड स्वरूप आहे. उजाडाचं अधिष्ठान येतो, उजाडाचं केंद्रबिंदू येतो, उजाडाचा गाभा येतो. म्हणून परमात्मा प्रतिती स्वरूपाचा असल्यामुळं तो प्रतितीत येतो आणि प्रतितीतून जातो, असा कुठल्याच प्रकारचा बोलता येत नाही. मग प्रतिती स्वरूप वस्तूत कशाची प्रतिती येणार? म्हणून प्रतितीने प्रत्यय दाखविण्याचे सोडूनच दिले, असं महाराजांचं जे मनोगत आहे ते किती यथार्थ आहे, किती विचारांती सत्य ठरणार आहे, किती वास्तव आहे. म्हणून प्रतिती सांडिली सोय प्रत्ययाची साधूचं सहज बोलणं असतं, सत्पुरुषाचं महात्म्याचं, संतांचं, द्रष्ट्या पुरुषांचं सहज बोलणी हाची उपदेश असतो. म्हणून त्यांचं सहज काव्यात कौतुकानं बोलणं. उपाय मागील पाय घेऊनी झाले वाये, प्रतिती सांडिली सोयी प्रत्ययाची. हे त्यांच्या सहज वाणीतून आलेले उद्गार, आली मुखावाटी अमृत वचने. तर ते किती अनुभवाचे, किती तंतोतंत इतका विचार करून आपण ते ठरले, तेव्हा आपल्याला कळाले, त्याने सहज बोलले. ते प्रतितीनं प्रत्ययाची सोय कशी सांडली, आपण गेल्या किती दिवसापासून हिशोब करायलो. गुरुजीनं किती चिंतन मांडले याच्यावरून, ज्ञानोबरायचं सहज बोललंय. ती कुठं बुद्धी वापरली, कुठं तर्क योजिला, कुठं साधक बाधक विचार केला, कुठं डोकं खाजिलं, कुठं युक्त्या योजिल्या, काहीच नाही. सहज 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 बोलणं. तुका तेरी बोली सहज वाणी, त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. वेदांतात असतात युक्त्या प्रयुक्त्या प्रमाणानं सिद्धी करणं. हे शास्त्राचं भांडण आहे, तर्क आहे, विवेक आहे. साधू संतापाशी सहजता असते आणि त्याच्या सहज वाणीतून येत असतं. ते बोलन ते शास्त्र आहे, ते बोलन ते वेद असतात, ते बोलन ते उपनिषद असतात, ते बोलन तो उपदेश असतो. म्हणून त्याचे विशाळ शब्द सुखी म्हणून येते वेद. म्हणून असं ज्ञानोबरायचं सहज बोलणं किती विचारांती, किती विश्लेषण करून ते सहज सिद्ध होते. म्हणून अशा प्रकारचा त्या सहज वाणीचा आपण अमृत अनुभव त्यांचा ऐकायला लागलो आणि ऐकून तो कळून जुळून जर घेतला तर बस आपली सुद्धा कार्यसिद्धी झाली म्हणून समजा ठीक आहे. हो महाराज, सूक्ष्म आणि सुंदर विषय झाला. प्रमात्र भाष्य आणि साक्षी भाष्यातला भेद छान उलगडला महाराज आज. ते साक्षी हो भाष्याच्या बाबतीत मी थोडस हे होतो, म्हणजे शंका होती, ती आज निवृत्त झाली. ते साक्षी भाष्याच्या अनुषंगाने अविद्या वृत्तीचं कार्य म्हणजे साक्षी भाष्य, हा आणि ते दृष्टांताने लक्षात आलं. फार छान.
ठीक आहे. हे तुम्ही सांगताना एक विचार येत होता डोक्यामध्ये, हा. की इतकं सूक्ष्म आणि एवढं म्हणजे निसून निसून तयार केलेलं ते सहज बोलले आणि इथे डोका लावून लावून सुद्धा लवकर लक्षात यायना. किती म्हणजे माऊली सहज बोलले किंवा त्याच्यावरचं चिंतन यांचं पण आहे रंगनाथ गुरुजींचं. त्याच्यावर हो. तुम्ही पुन्हा सोपं करून सांगताय तरी ते डोक्यात प्रकाशन होत नाही. म्हणजे आणि ते सहज बोलले नाही अगदी ते आता किती. त्याची त्याची सहजता आहे ती, आपली कॅपॅसिटी कमी असते म्हणून आपल्याला हा. ते आपल्याला ते डोकं खावं लागतं, ताण द्यावा लागतो, त्याचं सहज आहे ते. हम्म. हो ना ना. पण तरी फार काहीतरी आमचं हे पुण्य असलं पाहिजे की आम्हाला हे ऐकायला तरी मिळायला लागले. ठीक आहे, त्याच्याशिवाय खरं आहे. होत नाही. खरंय खरंय. पुण्याशी कसं आहे, खरं आहे. बरोबर चालेल. थांबूया बाबा आपण. बाबा सहज बोला. बोलणे हित उपदेश करुणी हो. सायास शिकवती. होय होय. सांगितलं ठीक ना आहे. महाराजांनी प्रमाण दिलं होतं. हो.